कासच्या भागातून झुमटीच्या रस्त्याला लागले की आपल्याला मध्ये तांबी गाव लागते. तांबी गावाकडून पुढे गेल्यानंतर झुमटीच्या परिसरात आपण पोहोचतो. अत्यंत निसर्गरम्य असा हा परिसर. आपले बाबा झुमटीचे आपल्याला तिथे गेल्यावर नेहमीच भेटतात. अत्यंत सुंदर वाटांमधून आपण झुमटीच्या पठारावर चाललेलो आहे. पठाराला जाताना आपल्याला वुल्फ स्पायडरची अशी नेस्ट दिसतात. ह्या नेस्ट मध्ये वुल्फ स्पायडर लपून बसलेला असतो व भक्ष्य आले की अचानक बाहेर येऊन त्यांना पकडतो. डॉगेश भाऊ आपल्यासोबत विश्रांती घेत आहेत. पिशाला फुलं आलेली आहेत, त्यानंतर चिक्कूला काही ठिकाणी फुलं आलेली आहेत, जंगली चिक्कू आहेत. झुमटीच्या पुढे गेलो असता आपल्याला एक छोटी गुहा लागती. गुहेचा आतील भाग अत्यंत खोल. ह्यामध्ये प्रचंड आपल्याला वटवाघळं बघायला मिळतात. ही वटवाघळं हॉर्शू नोज्ड बॅट या प्रकारातील असून ह्यांचे तोंड हे घोड्याच्या नाल्याच्या आकारात असते. खूप छान असणारी ही गुहा आतपर्यंत बरीचशी खोल आहे. गुहेमध्ये चुन्याचे सर्व ठिकाणी कण पावसानं एकत्रित झालेले आहेत. अशा प्रकारचं हे बॅट, फार लहान डोळे व छोटासा आकार, फार सुंदर असं हे बॅट आहे. हे बॅट जंगलातल्या सर्व बियांचं बीजप्रसार करून जंगलाला जागतं ठेवतं. कोळ्यांच्या जाळ्यावर आलेले पाण्याचे कण अत्यंत सुंदर दिसतात. प्रत्येक पठाराला एक प्रकारे दार असतं, तर ह्या दारांना अशा प्रकारे गुरांनी जाऊन जाऊन रस्ता तयार झालेला असतो. हजारो वर्ष इथनं गुरं जात आहेत ह्याचं हे साईन आहे. या वाटेनं आपण वर गेल्यावर आपल्याला एक विस्तीर्ण पठार लागतं. या पठारावरून कोयनेचा खूप सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. या पठारावर पावसाळ्याच्या काळात कास सारखीच अत्यंत सुंदर अशी फुलं येतात. या पठाराच्या वर आलो असताना आपल्याला एक विस्तीर्ण पठार वरून कोयनेचा अत्यंत विहंगम असा हा दृश्य, सुंदर नजारा आपल्याला बघायला मिळतो. सर्व डोंगरांना झाकलेली हिरवी गर्दराई व त्याच्या खाली असणारे कोयनेचे पाणी, जलाशयाचे पाणी. वर हा अशा प्रकारे इथे आपल्याला कारवीचा एक दुर्मिळ प्रकार बघायला मिळालेला आहे. पठारावर सध्याच्या काळात गवत खूप मोठ्या प्रमाणात असून यामध्ये फुरसे सापांचे आपल्याला आच्छादन दिसते. एक प्रकारे दगडांचा पाऊस पडल्यासारखे बारीक दगड इथे आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रकारे फार मोठा विस्तीर्ण असा हा पठाराचा प्रदेश. इथून आपल्याला लांब लांबपर्यंत दिसणारे एक प्रकारे जंगल असा हा झुमटीचा फार सुंदर प्रदेश आपल्या भागात आहे. नाईक साहेब आपले गोव्यातून आलेले आहेत, आपले मित्र आहेत. रानजाईची फुले अशा प्रकारे आपल्याला पठारांवर बघायला मिळतात. वुल्फ स्पायडरची नेस्ट लांबून बघितला असता झुमटीचा हा एक प्रकारे किल्लाच वाटतो. वर असणारी तटबंदी असल्यासारखे लांबून भासते.